अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना महाराष्ट्र यांच्या वतीने 17 जून ते 24 जून 2026 दरम्यान पुणे ते मुंबई अशी पदयात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली। या पदयात्रेचा समारोप मुंबईतील आझाद मैदान येथे होणार असून राज्यभरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। या पदयात्रेद्वारे अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण लागू करणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढवणे, ARTI संस्थेचे बजेट वाढवणे, घाटकोपर येथील अण्णाभाऊ साठे स्मारकाचा विकास करणे तसेच समाजाच्या स्मशानभूमी व गायरान जमिनींचे प्रश्न सोडवणे आदी प्रमुख मागण्या शासनाकडे मांडण्यात येणार आहेत। पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे, सामाजिक कार्यकर्त्या इंदिराताई लहुकांत काकडे, डॉक्टर कुलभूषण मोरे, ॲडव्होकेट राम मेंढे, रत्नमालाताई बावणे, राजूभाऊ येले, वामन आमटे, दिगंबर आंबटवार, आशिष नामवाड, हिमांशू नामवाड, प्रल्हाद मदणे, सिमोन घोडके आणि अनिताताई नामवार उपस्थित होते। राज्यातील समाजबांधव, युवक, महिला व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। दिनांक 17 जून ते 24 जून या कालावधीमध्ये पुणे ते मुंबई एक मोठी भव्य पायी पदयात्रा अण्णाभाऊंचे वारसदार स्वतःहून काढत आहेत आणि या पायी पदयात्रेचा हेतू असा आहे की आरक्षणाचं वर्गीकरण, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण तात्काळ लागू झालं पाहिजे आणि शासनानं त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे। कुठल्याही दबावाला बळी न पडता शासनानं या मागणीला न्याय दिला पाहिजे। यासाठी अण्णाभाऊंच्या सुनबाई सावित्रीमाई साठे आणि सर्व परिवारातील सदस्य आणि महाराष्ट्रातले अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे सर्व पदाधिकारी या निमित्तानं मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने निघणार आहेत। त्यासाठी आज आम्ही चंद्रपूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आलो, सर्व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यामध्ये मोठ्या संख्येनं चंद्रपूर जिल्ह्यातून आपण ताकदीनं यावं यासाठी बैठक घेऊन पत्रकार परिषद घेऊन आवाहन केले।